रायगड जिल्ह्यातील काम आणि तालुक्यातील चालू घडामोडी बबन शेलार टॉक। दुर्गेश्वर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड हे गाव जिजाऊ साहेबांच्या वास्तव्याने पुनेत झाले आहे। कोंझरहून पाचाडला जाताना सावंतांची चौकी लागते, त्या चौकीचे जोते आता उरले आहे। जोत्याची लांबी 20, रुंदी 15 आहे। रायगडच्या डोंगराच्या कड सरीतच पाचाड गाव। पाचाड येथे शिवकाळात रायगडची पेठ असून रायगडावर लागणारे पदार्थ व वस्तू येथील दुकानदार पुरवीत, तसेच 10,000 घोडेस्वारांची शिबंदी असे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी साहेबांसाठी वाडा बांधला। वाड्याचे जोते 200 फूट लांब व 40 फूट रुंदीचे आहे। त्या वाड्यास कोट म्हणत, आत हत्ती घोडे बांधण्याच्या जागांची जोती आहेत। तटाची भिंत 6 फूट जाड असून उंची 8 फूट ते 12 फूट आहे। वाड्याचे जोते व तटबंदी आजही दृष्टीस पडते। चिरेबंदी पायऱ्या असलेली विहीर आत आहे। जिजाऊ साहेबांचे देहावसान याच वाड्यात झाले, तसेच पाचाड येथेच त्यांचे स्मारक आहे। येथे परदेशी पर्यटक तसेच देशाच्या कानकोपऱ्यातून लाखो शिवभक्त या स्थळी पवित्र भेट देऊन दर्शन घेतात, नतमस्तक होतात। शतकानुशतके ऊन पाऊस वाऱ्याचे आघात सहन करत उभा असलेल्या वास्तूकडे भारतीय पुरातत्व विभागाचे पूर्ण दुर्लक्ष झाले असून कित्येक वर्षे संवर्धनाचे देखभाल दुरुस्तीचे काम न झाल्याने राजवाडावर गवत आणि रोपटी उगवल्याचे आणि संरक्षक तटबंदी भिंती ढासळल्याचे खेदजनक चित्रण दिसून येत असून राजकत्यांची उदासीनता व अनास्था स्पष्ट होत आहे। राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर असलेला लोखंडी तकलादू दरवाजा कापडी चिंधीने बांधल्याचे दिसते, तसेच स्थळांबाबत मार्गदर्शक माहितीचे फलक लावण्याची साधी तसदीही भारतीय पुरातत्व विभागाने घेतलेली नाही। शिवसृष्टी उभारण्यासाठी करोडो रुपयांचा जमिनीवर चुराडा करणाऱ्या शासनाला स्फूर्ती व प्रेरणादायी ऐतिहासिक राजवाड्यासह वास्तूंची पुनर्निर्मिती करता आली असती, असे परिसरातील शिवप्रेमीकडून सांगण्यात येते। नवनवीन बातमी बघण्यासाठी बबन शेलार टॉक शो चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा।